इकडे कापसाला 14,000 भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक झाले। त्यांनी गळ्यामध्ये कापसाची माळ घालून सरकारचा निषेध केला। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे सुशांत सावंतने। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक दिसले। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। कापसाची माळ जी आहे ती गळ्यात घातलेल्या हातात गाजर आहे। नेमकं सत्ताधाऱ्यांना तुम्हाला काय सांगायचं? कालच्या अर्थसंकल्पातून या राज्यातील शेतकऱ्यांना हे गाजर दिलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे सरकारला। कारण आधारभूत किंमत खरेदी ही जी सरकारची योजना आहे आणि सरकारने हमीभाव याचा द्यायचा होता। आता मोदीची गॅरंटी देत सगळीकडे फिरत आहेत, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांना आधारभूत किंमत खरेदीच्या माध्यमातून भात, नागली, बरई, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्वच पिकांना त्या ठिकाणी योग्य तो भाव न दिल्यामुळे शेतकरी पूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहेत। आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये जाण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे आणि तरीसुद्धा हे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाही। म्हणून या कुंभकर्णी झोपेतून सरकारला जागा करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, यवतमाळमध्ये आहेत, काही घोषणा देखील करतील, महिलांचा देखील सत्कार केला जाणार आहे। कसं बघता त्यांच्या दौऱ्यात? शासनाच्या माध्यमातून आणि शासनाच्या खर्चातून हे कार्यक्रम केले जातात। निवडणुकीच्या आधी पक्षावर बोजा न पडता सरकारच्या खर्चातून हे सगळे कार्यक्रम झाले म्हणजे पैसे वाचतात या फक्त उद्देशाने हे सगळे कार्यक्रम चालू आहेत। त्यांना काही घोषणा करायच्या ते करणं आधी घोषणा केल्या होत्या, 10 वर्षापूर्वी केल्या होत्या। त्यातून काय झालं? अच्छे दिन ज्याला म्हणतो आपण ते आलेत का? तुमचे आमचे आले नाहीत। 50 रुपयाचे डिझेल, 50 रुपयाचे पेट्रोल आता आपण 107 रुपयांनी घेतोय। 48 रुपयाचं डिझेल आपण आता 96-97 घेतोय। कुठे त्या काय कुठे गेली मोदी साहेबांची गॅरंटी? त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या या राज्यातील या देशातील जनतेला फक्त फसवण्याचे काम हे सरकार या ठिकाणी करत आहे। नक्कीच आपण बघतोय विरोधक आमदार जे आहेत ते आज आक्रमक दिसले आणि कुठेतरी सरकार शेतकऱ्यांना फसवत असल्याची टीका जी आहे ती विरोधकांनी केली। कॅमेरा पर्सन गजाननसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।